यश कसं संपादन करत गेले. डॉक्टर दुधबाते यांच्या नेत्रालय आणि रेटिना सेंटरसारखी संस्था तुमच्या माझ्या समाजातल्या गरजूंच्यासाठी एक हक्काचं रुग्णालय आज झालेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि येत्या अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान, अनुभवी आणि कुशल नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली जवळपास 5 डॉक्टर वेगवेगळे तिथं काम करत असतात. अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशा प्रकारचं त्यांचं ऑपरेशन थिएटर, या सर्व गोष्टी आमच्या डॉक्टरांनी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्वतंत्र रुग्ण समुपदेशक आणि मार्गदर्शक कक्ष हे देखील डॉक्टरांनी या ठिकाणी ठेवले. म्हणजे कुठल्याही बाबतीतली काटकसर डॉक्टरांनी हे सगळं हॉस्पिटल बघत असताना, रुग्णालय बघत असताना इथं मला पाहायला मिळाली नाही. सगळीकडं अतिशय व्यवस्थित रंगसंगती, अतिशय चांगलं दर्जेदार काम, व्यवस्थितपणे तिथलं फर्निचर आणि सगळ्या गोष्टी ह्या डॉक्टरांनी त्याच्यामध्ये मनापासून केलेल्या आहेत. डॉक्टरांच्या बाकीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांना साथ दिलेली आहे. मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनाला जातो, त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा, ते त्यांनी का अक्षर बारीक काढली. ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम चांगले. खोटं नाही सांगत, हे कुणी या ही अक्षर वाचून दाखवा, जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरजच नाही. अशा पद्धतीचं आहे. मी फार डॉक्टर मी बारकाईने बघत असतो. मागाशी पण मला म्हणले नाही नाही दादा तुम्हाला घाई आहे मला माहिती आहे, पण तो माझ्या आईवडिलांचा सत्कार करायचा. मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शॉल, छानसं काहीतरी आणतील. ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो, तुम्ही दाखवतील टॉवेल देखील आपण अंग पुसतो तो मोठा असतो. म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही, सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉल टाकताना फार डॉक्टर काटकसर केली. ही वागणं बरं नव्हं. त्यामध्ये डॉक्टर शेवटी ह्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला, म्हणून तुम्हाला ती डिंपल मिळाली आणि तुमचं भलं झालं. असं करू नका डॉक्टर. बाकीचे मला म्हणतातच की ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोलेल सांगता येत नाही, पण मी खरं बोलत असतो, मी चुकीचं बोलत नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खूप मुलांना मुलींना मोफत अशा प्रकारचं नेत्र तपासणीचं काम डॉक्टर साहेबांनी आपल्या आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे. आपण सर्वांनी मिळून या नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र आरोग्याच्या जागृत